उन्हाळ्यात जवळपास प्रत्येकाच्या घरी मठ्ठा, ताक किंवा सोलकढी हमखास बनवली जाते, जेणेकरून पोटाला थंडावा मिळेल आणि जेवणाची चव पण वाढेल। त्यामुळे आज मी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळा काकडीचा वापर करून कोणताही मसाला न वापरता ताकाचा असा चटपटीत प्रकार बनवून दाखवणार आहे। एकदा बनवाल तर या उन्हाळ्यात नेहमी बनवत राहाल। तर चला मग हा ताकाचा वेगळा प्रकार बनवण्यासाठी इथं मी एक काकडी घेऊन त्याच्यावरची साल न काढता कापून घेत आहे। आणि हो, आजकाल काकडी कडू असण्याची शक्यता असते, त्यामुळे काकडी कापताना चेक करून पहा की काकडी कडू तर नाही। आणि शक्य असेल तर कवळ्या काकडीचा वापर करा, नाहीतर वरची साल काढून सुद्धा वापरू शकता। तर इथं मी एक काकडी मोठार कापून घेतली आहे। आता याला थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि दुसरीकडे एका भांड्यात 1 वाटी ताजं दही घ्यायचं। दही थोडंसं आंबट असलं तरीही चालेल। आता त्याच वाटीने 4 वाटी पाणी घ्यायचं आहे। हा जर तुमचं दही आंबट असेल तर एखादी वाटी किंवा अर्धी वाटी पाणी जास्तीचं वापरू शकता। तर आता याला रवीने चांगलं घुसळून घेऊया। आणि हो, या रेसिपीसाठी ताक थोडंसं पातळ आणि क्वचित असं आंबट असलं तर उत्तम। तुम्ही बघू शकता आपलं मस्त फेसाळ ताक तयार झालं आहे। आता याला बाजूला ठेवू आणि आपण जी काकडी चिरून ठेवलेली ना, तिला मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। आता यासोबत थोडेसे ओल्या नारळाचे तुकडे टाकून मोठार चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या व तसेच 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, नंतर थोडंसं काळं मीठ घालून याला सुरुवातीला असंच पाणी न घालता वाटायचं आणि गरज असेल तरच थोडंसं पाणी टाकून हे पहा असं होईल तितकं गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे। आता याला लगेच ताकात टाकून घेऊ। आपण हे जे ताक बनवतोय ना, याला तुम्ही एका वेळी 1 लिटर प्याल इतकं अप्रतिम चवीचं बनतं हे। मग एकदा नक्की ट्राय करा। आता यात चवीपुरतं मीठ टाकून परत घुसळून घेऊया। आणि हा, यापूर्वी वाटताना पण मीठ घातलं होतं, म्हणून पुन्हा मीठ बेतानेच वापरा। तसं आता आपलं काकडीचं ताक तयार झालं आहे। तुम्ही याला लगेच प्यायला घेऊ शकता, पण जर तुम्हाला याला आणखीन चटपटीत बनवायचं असेल तर आता पुढे मी एक फोडणी बनवून दाखवणार आहे। त्या प्रकारची फोडणी अवश्य बनवून टाका। तर ताकाला असं घुसळून घेतल्यानंतर फोडणी बनवण्यासाठी एखाद्या फोडणी पात्रात 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी व नंतर अर्धा चमचा जिरं आणि हे तडतडल्यानंतर यात घालू 2 चिमूट हिंग। त्यानंतर फोडणी कडक होऊ नये व तसेच करपू नये म्हणून गॅस बंद करून यामध्ये 6 ते 7 कढीपत्त्याची पानं व थोडीशी कसुरी मेथी टाकून चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा तीळ तसेच 2 सुक्या लाल मिरचीचे तुकडे टाकून मंद आचेवर थोड्या वेळ परतून घेऊया। आता शेवटी गॅस बंद करून थोडीशी कोथिंबीर अवश्य टाका व 5 ते 10 सेकंद परत परतून घ्यायचं आणि त्यानंतर तयार फोडणी लगेच ताकात ओतायचं आहे। तर असं फोडणी टाकल्यानंतर थोडीशी आणखीन कोथिंबीर टाकून सर्वांना ताकात एकदा व्यवस्थित मिसळून घेऊया। आणि जर तुम्हाला आंबट गोड चव आवडत असेल तर 1 लहान चमचा साखर किंवा पिठी साखर यात वापरू शकता। तर असं ताक जेवणासोबत पिलात तर कोणतंही साधं सिंपल जेवण सुद्धा जबरदस्त चवदार लागणार, हे मी खात्रीने आणि माझ्या अनुभवाने सांगते। आणि त्याशिवाय कधी कोल्ड ड्रिंक किंवा सरबत वगैरे प्यायचं मन केलं तर असं चवदार, स्वादिष्ट व आरोग्यदायी ताक एकदा बनवून नक्की प्या। घरातल्या प्रत्येकाला फार फार आवडेल। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत।